तुमचं नाव काय पूर्ण? ज्ञानेश्वर मारुती गोगरे. कधीपासून करा व्यवसाय आहे? व्यवसाय त्यांचा व्यवसायच होता पहिल्यापासून. स्वरूपीच होता म्हणजे पहिलं म्हणजे स्वरूपी आता एवढी आहे स्वरूपीच व्यवसाय आहे. आडमध्ये व्यवसाय कसे हा? व्यवसायच व्यवसाय आहे. नाही मग आता तुमचं काय म्हणणं आहे बुवा इथं हे आता आपला काय माहित नाही कौतुक येत नाही ना आपल्या इथं बघा रात्रीचं डेट 2 वाजता रात्री अंत्यविधी गेला डॉक्टर गोष्ट मार्केला इथं राहतात कधी 2-3 वाजता ते अंत्यविधी झालं मग आपण 3:30 घरी गेलो. या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत खरं तर माणिकडोह धरणापासून माणिकडोह धरणामध्ये अशा अनेक वेळा अशा दुर्घटना होतात. खरं तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी मुंबईला गेलो बाहेर असल्यामुळे मी लेट आलो पण मी लेट आलो तर निश्चितपणे या दुर्घटना वाचवण्यासाठी खरं तर या ठिकाणी आलेली आहे. खरं तर इरिगेशन डिपार्टमेंट कोण आहे रे? रवी पुरे. या ठिकाणी खरं तर वेळोवेळी आम्ही नेहमी तक्रार करत असतो आणि मच्छीमारी करणारे म्हणजे आम्ही गरीब आदिवासी लोक या ठिकाणी खरं तर पोटा पाण्यासाठी काहीतरी करत असतो. परंतु आम्ही अनेक वेळा खरं तर रिस्कोटिंग सारखे कायमस्वरूपी तर एखादी असावी या धरणामध्ये एवढे हजारो लोकांच्या जमीन उद्ध्वस्त झालेल्या आहे आणि परंतु खरं तर शुभम भाऊ या धरणामध्ये खरं तर आपल्याला रिस्कोटिंग ही कायमस्वरूपी पाहिजे आता फिरतं पथक पाहिजे असं आमची अनेक वेळा मागणी आहे. मी खरं तर मीडियाच्या माध्यमातून अशी मागणी करतो खरं तर या शासनाकडे की आम्हाला गोरेगावचा हप्ता असेल किंवा रिस्कोटिंगची कायमस्वरूपी या ठिकाणी जर सोय झाली तर असे हानी टाळते. खरं तर आता माहिती घेतली म्हणजे काल ज्या टायमाला घटना घडली त्या टायमाला कोणी होतं का? कोणीच नव्हती. त्यांना पोहता येत होतं का? आणि त्यांना मुलं किती आहेत? दोन त्यांचं पूर्ण नाव काय? मुलांचं माहितीचं ज्ञानेश्वर मारुती गोगरे. ज्ञानेश्वर मारुती गोगरे आणि मुलं 2 आहेत का? ठीक आहे. आपण आता तशा प्रकारचं या ठिकाणी खरं तर काका जाधव असतील कॉलर असतील मी तुम्हाला धन्यवाद देतो. शुभम भाऊ तर कालपासून बोलत होते मी पण आता इथं स्पॉटवर पोहोचलेलो आहे आणि म्हणून तहसीलदार साहेब सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेत. आपण आता तशा प्रकारचा कलेक्टरला सुद्धा पत्रव्यवहार करू आणि जेणेकरून बुवा या मच्छीमारी करणाऱ्यांना त्याची 2 मुलं आहेत आणि हे कुटुंब अत्यंत गरीब आहे म्हणजे शासनाकडून काही जी मदत मिळेल अशी आपण प्रतीक्षा करूया. आणि हे संपूर्ण इथं बसले आमचे सगळे सगळे नातेवाईक भावकी पाहुणे रावळे कालच्या धरून इथं खरं तर ठाम देऊन बसलेले आहेत. कारण इथं जो भाग आहे हा पत्रकार मित्रांनो अत्यंत खोलीचा भाग आहे अत्यंत खोलीचा भाग आहे आणि इथं दरवेळेला इथंच घटना अशा घडत राहतात. खरं तर इथं ढिसाळ अशी आडवी तडवी आल्याच्या नंतर अनेक प्रकार असे घडत राहतात. रिस्को टीमला मी खरं तर धन्यवाद देईन तर त्यांनी लवकरात लवकर डेड बॉडी आमच्या ताब्यात घेऊन आणता येईल जेणेकरून शासनाच्या मार्फत जे काय आम्हाला मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही खरं तर काका मदत करण्याचा प्रयत्न करू. परंतु अशा दुर्घटना हमेशा घडत असतात. इकडं सुद्धा गेल्या वर्षी मडपार गावच्या पिंपळगाव धरणामध्ये सुद्धा आमचा आदिवासी नगरच्या मच्छीमारी करण्यासाठी गेला पण असं दुर्घटना झाली. म्हणजे जवळजवळ इथंच एक 3री का 4थी घटना असेल. प्रत्येक ठिकाणी मच्छीमारी करणं हा आमचा पारंपरिक म्हणजे पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय आहे आणि या जीवन उद्धार करण्यासाठी आम्ही खरं तर हा धाडसाने शेवटी काही ना काही दुसरा इकडं व्यवसाय नाही. इकडं आम्ही धरणगाव तालुक्यात धरणगाव कर्णापुराला ज्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना शासनाने नोकरी दिली नाही आणि म्हणून हे बेरोजगार झाल्याच्या नंतर काही ना काही व्यवसाय करून आपल्या पोरालेकरांसाठी जीवन उद्धार करण्यासाठी आम्हाला करावं लागतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारचं असं या ठिकाणी सुविधा नाहीये. तिथल्या घोषणा केल्या जातात जेवढे कोटी परंतु आमची अशी मागणी राहील म्हणजे आम्ही ह्या माणिकडोह धरण असेल पिंपळगाव जोगा धरण असेल इकडे आंबेगाव तालुक्यामध्ये टिंबा धरण असेल या धरणामध्ये जे आदिवासी लोक गरीब व्यवसाय करतात त्यांच्यासाठी खरं तर एक वेगळ्या प्रकारची मच्छीमारी करण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. मी मागं जिल्हा परिषदला असताना थोड्याफार होड्या वगैरे दिल्या होत्या पण त्या जुन्या झाल्या मोडून गेल्या. आता सुद्धा आमची गोडेगावची आता अशी मागणी राहील म्हणजे आपला जीवित हानी वाचेल काका जर आपल्या तशा आणि भरपूर पैसे आहेत शासनाकडे आदिवासी विभागाकडे पैसे आहेत
त्यांनी मच्छीमार करण्यासाठी त्या वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या होड्या जर आम्हाला प्रत्येक गावाला एक एक दोन दोन जर दिल्या तर अशा प्रकारची मच्छीमारी करणाऱ्यांना त्यांचा जीव धोक्यात जाणार नाही अशी मागणी खरं तर आमची राहणार आहे. अशा प्रकारचं मी आता खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना सुद्धा फोन करतो इथं, बघूया ते काय म्हणतात त्यांचा. हॅलो ज्ञानेश्वर घोगरे. देसाई साहेब, मी नमस्कार साहेब, मी इथं आहे तेजूरच्या ठाकरवाडीमध्ये. काय आलं, तेजूर गावाच्या ठाकरवाडीमध्ये आमचा एक युवक तरुण मच्छीमारी करण्यासाठी कालला माणिकडो धरणामध्ये गेला होता आणि त्याचा बुडून मृत्यू झालेला आहे साहेब. अरे बापरे, वाईट झालं. तिथं आम्ही तशी तो काहीतरी 48 वर्ष होता साहेब. तर आमची विनंती अशी आहे सर की आता हा तिसरा चौथा प्रकार आहे, तर आता इथं तहसीलदार साहेब येऊन गेलेत, तर त्यांना आपल्या आदिवासी घोडेगाव प्रकल्पाच्या माध्यमातून धरण त्या ठिकाणी धरणात मच्छीमारी करण्यासाठी गेला, त्याचा मृत्यू झाला, तर त्यांना आपल्याकडून काय आर्थिक सहाय्यक मदत. निश्चित निश्चित, म्हणजे आपल्याला का नाही हो त्याचं निधन झालं म्हणून ही वाईट घटना आहे खरंच. हो. परंतु आपण त्याला न्यूक्लियर बजेट म्हणणं त्यांच्या जर लग्न झालं असेल तर मिसेसच्या नावानं किंवा आई वडिलांच्या नावानं एखादी योजना घेता येईल 100%. आपण त्यांना मदत करतो, त्यांना 100% करणार आपण त्यांना मदत. हो सर, त्याची सानुग्रह अनुदान, सानुग्रह अनुदान म्हणून देता येणार नाही, हो. परंतु एखादं राईस मिल किंवा एखादं कुठलं पण त्यांना योजना पाहिजे असेल तरी प्राधान्याने त्यांना देणार. हा मोठं 1-2 लाखापर्यंत त्यांना काहीतरी असं मोठं जर 100% अनुदानावरती सर दिलं तर त्याची 2 मुलं आहेत, म्हणजे ती करती आहेत. परंतु तशी घटना ही वाईट आहे आणि तुम्ही आमचे प्रकल्प अधिकारी म्हणजे तुम्ही आदिवासी बांधवांचे पालक आहात आणि माझी काळजी करू नका, जबाबदारी आहे माझी. त्यांना फक्त ना आमचा मी इन्स्पेक्टर पाठवले तो माहितीसाठी आणि त्या योजनांमध्ये फॉर्म भरायला लावून पहिल्या प्राधान्याने त्यांना देऊ आपण. 100% देऊ. हो सर, आम्ही इथं स्पॉटवरच आहे. तुमचा कोणी माणूस जर आलं तर सर बरं होईल, आम्हाला बरं वाटेल की आम्हाला कोणतरी पालक आहे आणि आदिवासी प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्ही आमचे पालक आहेत. 100% जबाबदारी माझी आहे, 100% जबाबदारी माझी, काळजी नाही. हो, तर लोक ऐकतात. फोन सावंडवर आहे सर, तर तुम्ही आम्हाला मदत करावी. पत्रकार मदत होणार सर, 100% होणार, काळजी करू नका, 100% होणार. मी आता इन्स्पेक्टरला बोलतोय आमच्या, मीडियाला बोलतोय आमच्या, आणि तिकडनं करून घेऊ आपण. हो, तिकडं करून घ्या, ते करून घेऊ सर. मला फक्त त्यांचं नाव व्हॉट्सअप बरेल. हो, ती माहिती सर, त्याची माहिती तुम्हाला मी सगळी देतो सर. आता आम्ही फक्त ते रिस्क टीम आलेले आहे. डेड बॉडी निघाल्यानंतर आम्ही त्यांचा अंत्यविधी झाल्याच्यानंतर मी स्वतः गोडेगावच्या ऑफिसला येऊन त्यांना मदत करू सर. 100% दादा, 100%. ओके सर, ओके सर, धन्यवाद. ठीक आहे, आपण आता गोडेगावच्या PO साहेबांना फोन केलेला आहे. गोडेगावचे PO साहेब देसाई साहेब आहेत आणि ते खरं तर न्यूक्लियर बजेटमधून त्यांनी आपल्याला या कुटुंबाला दुःखित कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासन आपल्याला दूरध्वनीवरून दिलेलं आहे. मी इकडे सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो निश्चितपणे आपण आता ही अत्यंत खरं तर दुःखद घटना आहे का असं कोणाचं एखाद्या हाडवैऱ्याचंही घडू नये अशा प्रकारचं खरं तर परमेश्वराकडं प्रार्थना करतो. शुभम भाऊ, आपण इथले स्थानिक आहात. तुरे साहेब, इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांनी खरं तर तुम्ही रिक्षा टीमला हे केलेलं आहे. तुमच्या साहेबांना, हांडे साहेबांना फोन लावून दे बरं मला. हां, ते आले का इथं? हां, अरे आज येतो म्हणजे माणूस मेला म्हणावा, आज येतो म्हणजे काय करतो म्हणा, तिकडे डोले टाकतो का म्हणा. असं नाही ना, तुमचा या धरणाचा प्रमुख म्हणजे कोण, हांडे ना, हांड्याची काय जबाबदारी आहे? इथं ही लोक कशाला बसलेत कालचे धरून? त्याची जबाबदारी नाही का पाहणी करणं, स्थळ पाहणी करणं, काय झालंय, कसं झालंय, कुठं झालंय, तिकडे वर रिपोर्टिंग करणं. तुम्ही काय जाणार, वॉचमॅन काय करणार इथं? तुमची पोस्ट काय क्लार्क? तुम्ही येऊन काय करता? तुम्ही क्लार्क, ते वॉचमॅन आहेत. तुम्ही आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. पण इथं या इरिगेशन डिपार्टमेंटचे प्रमुख अधिकारी खरं तर यायला पाहिजे. मला मी सांगा नंबर सांगा मला.